कुटुंबासाठी एक आघात नाही तर राष्ट्रवादीसाठी देखील तेवढाच मोठा एक आघात आहे. कारण राष्ट्रवादी म्हणजे आता अजित पवार असं एक समोर आलेलं होतं. दादांनी 2-2.5 वर्षांमध्ये राष्ट्रवादी वाढवली. एक सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर एक वेगळी प्रतिमा या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यानंतर 2 राष्ट्रवादी आता विलीन होणार या सगळ्याच्या चर्चा असतानाच आणि सुप्रिया सुळे अजित पवार यांच्याकडनं त्या प्रकारचे संकेत दिले असतानाच अजित पवारांची ही अकाली एक्झिट ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रवादी पक्षासाठी सुद्धा एक मोठा एक आघात आहे. हा शरद पवार यांनी नक्कीच पुढच्या राष्ट्रवादीसाठी किंवा आपला पुढचा वारसदार कोण याविषयी नक्कीच काहीतरी विचार केलेला असणार, पुढचं प्लॅनिंग असेल या सगळ्या संदर्भामध्ये. मात्र अजित पवारांच्या अकाली एक्झिटमुळे राष्ट्रवादीची पुढची जी रणनीती आहे किंवा पक्षाची जी वाटचाल आहे त्यावर नक्कीच एक मोठा परिणाम होणार आहे. फक्त राष्ट्रवादीच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणावर या सगळ्याचा एक मोठा परिणाम होणार. कारण याआधी महाविकास आघाडीमध्ये आणि त्यानंतर भाजपमध्ये सहभागी झाल्यापासून दादा देखील या सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये होते. आज दादा ज्या वेळेला नाहीत त्यावेळेला महाराष्ट्रामधले आणखी एक मोठा नेता तर गेलाच, मात्र सरकारमधले एक उपमुख्यमंत्री म्हणजे एक मोठ्या पक्षाचे एक उपमुख्यमंत्री जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी. खरं तर सभा असतील तर त्या सभांमध्ये आता आपल्याला एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्या खुर्च्या बघायची आणि त्यांना एकत्रितपणे पाहायची सवय झालेली होती. आणि प्रत्येक सभेमध्ये आपण पाहिलं होती तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एका बाजूला, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे असं एक चित्र होतं आणि आम्ही तिघेही हा सक्षमपणे हा गाडा हाकतोय म्हणजे तिघे असल्यामुळे आमचं सरकार सक्षम आहे असं देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणायचे आणि तिघे असल्यामुळे आम्ही कामं वाटून घेतो, समन्वयानं कामं करतो आणि लोकांपर्यंत जास्त पोहोचतो असं त्यांचं म्हणणं होतं. टीम म्हणून काम करतो असं नेहमी म्हणायचे. एकनाथ शिंदे विशेषतः कायम हा उल्लेख करायचे. तर ट्रिपल इंजिनचं सरकार असं म्हटलं जायचं. तर पण अजित पवारांची ही अशी अकाली एक्झिट या दोघांसाठी म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसाठी सुद्धा तितकाच मोठा धक्का. आणि सभांमध्ये या पुढच्या काळात आता अजित पवार त्या ठिकाणी आपल्याला खुर्चीवर पाहता येणार नाही आहेत, हे सुद्धा कार्यकर्त्यांसाठी, नेत्यांसाठी आणि राज्यातल्या जनतेसाठी सुद्धा अत्यंत मोठं धक्कादायक असं हे सगळं कालचा हा अपघात होता. तर अजित पवारांचा पार्थिव या ठिकाणी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलेला आहे. काटेवाडीकरांनी दादांचा